रोज ती उठायची थकलेली, फक्त शरीराने नाही तर मनाने. ती दुर्लक्ष करत होती वारंवार होणारे इन्फेक्शन, कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती, ताणतणाव. तिला वाटायचं हे तर सगळ्यांचंच असतं. दिवस गेले, महिने पण गेले आणि ऊर्जा कमी कमी होत गेली आणि आत्मविश्वासही. एक दिवस आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये गेल्यावर तिला एका साध्या नैसर्गिक उपायाबद्दल कळलं. नोनी ज्यूस. सुरुवातीला ती थोडी साशंक होती, पण तिने स्वतःच्या आरोग्यासाठी एक संधी दिली आणि काही आठवड्यातच तिला फरक जाणवू लागला. ऊर्जा वाढली, शरीर हलकं वाटू लागलं, त्वचेला नैसर्गिक चमक आली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती पुन्हा स्वतःसारखी वाटू लागली. कधी कधी उपचारांना औषधाची गरज नसते, फक्त निसर्गाची साथ पुरेशी असते. नोनी ज्यूस तुमचा रोजचा नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर ज्यूस आहे. नेमकं नोनी ज्यूस म्हणजे काय? तर नोनी ज्यूस मोरिंडा सिट्रिफोलिया या वनस्पतीच्या फळापासून तयार केला जातो. याला इंडियन मलबेरी असेही म्हणतात. आयुर्वेदात याचा उपयोग शरीर शुद्धी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. नोनी ज्यूसचे फायदे काय असतात? तर रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. नोनी ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची इम्युनिटी मजबूत करतात. पचन सुधारतं, अजीर्ण, गॅस, ऍसिडिटी यासारख्या समस्यांमध्ये मदत होते. त्वचेसाठी फायदेशीर असतं. त्वचा तजेलदार ठेवतं आणि अँटी एजिंग इफेक्ट दाखवतो. सांधेदुखी कमी करता, अँटी इन्फ्लमेटरी गुणामुळे जॉईंट पेन आणि सूज कमी होण्यास मदत होते. मधुमेह नियंत्रणात मदत करतं. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास सहाय्यक आहे. हृदयासाठी फार उपयुक्त आहे. कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदयाचं आरोग्य वाढवतं. ऊर्जा वाढवतं. थकवा, कमजोरी कमी करतं. शरीरातली ऊर्जा वाढवतं. फक्त आपण वापरताना काळजी घ्यायची. रोज 20 ते 30 ml पाण्यात मिसळून घ्यायचं आणि गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते घ्यावे. जर जास्त प्रमाणात घेतलं तर काय होतं? तर जास्त प्रमाणात नोनी ज्यूस घेऊ नये. नोनी ज्यूस म्हणजे नेमके काय? तर नोनी ज्यूस मोरिंडा सिट्रिफोलिया वनस्पतीच्या फळापासून होतो. फळ कडू असंच असलं तरी औषधी गुणांनी समृद्ध आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B3, आयर्न, पोटॅशियम, फ्लॅमिनॉइड्स, पॉलिफेनॉल्स भरपूर प्रमाणात असतात. मुख्य घटक म्हणजे स्कोपोलेटिन रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं. झिरोनिन हे प्रिकर्सर आहे, पेशींचे कार्य सुधारतं. डॅमनाकॅन्थल अँटी कॅन्सर गुणधर्म याच्यामध्ये असतात आणि अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात. सविस्तर फायदे म्हणायला गेला तर इम्युनिटी बूस्टर दोन्हीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर असल्याने फ्री रॅडिकल्स कमी होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन पण कमी होण्यास मदत होते. पचनसंस्था सुधारते, भूक वाढवते. IBS आणि ऍसिडिटीमध्ये उपयोगी आहे. लिव्हर डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतो. अँटी इन्फ्लमेटरी प्रभाव दाखवतो. जेणेकरून आर्थरायटिस, जॉईंट पेन, मस्क्युलर पेन, स्वेलिंग याच्यामध्ये ते उपयोगी आहे. त्वचा आणि केसांसाठी कोलॅजन प्रोडक्शन सुधारतं. त्यामुळे ॲक्ने पिगमेंटेशन कमी करण्यात मदत होते. केस गळती कमी करण्यास मदत मिळते. हृदयाचे आरोग्य LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो. BP नियंत्रणात ठेवतं. ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. मधुमेह डायबिटीस टाईप 2 मध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यास मदत होतो. त्यामुळे ब्लड ग्लुकोज कमी करण्यास सहाय्य. पण औषधांचा पर्याय म्हणून हे नाही वापरायचं. त्यानंतर मानसिक आरोग्य, स्ट्रेस हार्मोन्स कमी करणं, मूड इम्प्रूव्ह करणं, फटीग कमी करतं, ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवतं. ॲथलेट्समध्ये एन्ड्युरन्स सुधारल्याचं पण काही अभ्यासात दिसतंय. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून नोनीचे गुणधर्म म्हणजे म्हटलात तर त्याचा रस कडू असतो, कडू तिखट असतो आणि विरी उष्ण असतो. दुष्प्रभाव कफ आणि वाताचं शमन करतं आणि महत्वाचं कर्म म्हणजे दीपन, अग्निदीपन करतं. आंबाचं पचन करणं आणि रसायन म्हणून काम करतं. कसं घ्यावं तर ते 20 ते 30 ml नोनी ज्यूस 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाआधी 3 महिने नियमित घेतल्यास चांगला परिणाम जाणवतो. आता हे कोणामध्ये वापरू नये किंवा याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे आहेत का? तर जास्त प्रमाणात घेतलं तर एखाद्या पेशंटमध्ये डायरिया किंवा लिव्हर स्ट्रेन काही पेशंट्समध्ये होऊ शकतो. किडनी डिसिजेसमध्ये हे पोटॅशियम जास्त असल्याने थोडं काळजीनेच वापरावे लागते. गर्भवती आणि लॅक्टेटिक स्त्रियांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे वापरावं. कोणासाठी जास्त उपयोगी आहे तर वारंवार सर्दी खोकला होणार, डायबिटीज, BP पेशंट्स, त्यानंतर जॉईंट पेन, आर्थरायटिस, त्वचेच्या समस्या, क्रोनिक फटीग असणारे,
या सर्वांनी घेतलं तर चालतं. तुम्ही घेऊ नये तर सिव्हिअर किडनी फेल्युअर असेल, सिव्हिअर लिव्हर डिसीज असेल, पोटॅशियम रिस्ट्रिक्टेड डाएट असेल, त्यामध्ये घेऊ नये. प्रॅक्टिकली लोणी ज्यूस चवीला कडू असल्यामुळे त्यात मध किंवा लिंबू मिसळून घेऊ शकता. आणि डायबिटीस असेल तर मध टाळायचा. सो हे लोणी ज्यूस आपल्या मोहिते क्लिनिक कसबा डिग्रज इथे उपलब्ध आहे. म्हणजे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी कमेंटमध्ये लोणी टाईप करा. धन्यवाद.